राजकुमार साहेब. काय राज राजकुमार साहेब. राजकुमार हे काय राजकुमार तुझ्या समोरच आहेत. हा बोल बोल काय सांगायचंय तुला राजकुमार साहेबांना. सांग सांग आहेत ते. राजकुमार साहेब. बोल 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 ऐकतायत ते. बोल. ते सावलीची हा 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 बोल बोल बोल. सावलीचं काय काय. हा मुलगी जिवंत आहे. सावलीची मुलगी. नाही नाही खंड्या सावलीला मुलगा आहे मुलगा. अबीर अबीर. हा आम्ही जरा पळवलं होतं. ते सावलीची मुलगी होती. काय मुलगी. कोण आहे ती मुलगी. हा कोण आहे माहिती आहे तुला. कुठे राहते कोणाकडे आहे. काय काय नाव काय तिचं. खंड्या. होय तिचं नाव. काय ओवी. आणि मोनिका मॅडम. काय 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 मोनिका काय मोनिकाचं काय 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 मोनिकाने काय सांगितलं होतं तुला. ए खंड्या. खंड्या उठ ना. खंड्या खरं सांग मोनिका काय म्हणाली ओवी बद्दल. बोल खंड्या. मॅडम गेलाय तो. नाही थोडा बेशुद्ध झाला. एक खंड्या. मॅडम गेलाय तो. गेला. एवढं मोठं सत्य 8 वर्ष कोणाला कळलं कसं नाही. हा खरं सांगत असेल ना मार्क. आणि मरणारा माणूस असं खोटं बोलणार नाही कधीच है ना. मरताना कोणी नाही खोटं बोलत. म्हणजे खरंच ओवी सावलीची मुलगी आहे. पण मग जर ओवी खरंच सारंग आणि सावलीची मुलगी आहे तर इतकी वर्ष सारंगला हे माहिती नाहीये. ती तिलोत्तमाच्या घरात कशी पोहोचली आणि तिलोत्तमालाही ते माहित नाही. असं कुठलं रहस्य आहे. मॅम बोल बबलू बोल. मॅम तुमचा पेशंट रिस्पॉन्ड करते. काय खरंच. तेच सांगायचं होतं मला. कधी सांगणार मग तू. काय बबलू तू सुद्धा. माझा आवाज ऐकू येतोय. सारंग सारंग मी काय म्हणते. माझा आवाज ऐकू येतोय का. काहीतरी पॉझिटिव्ह साईन दे सारंग. डॉक्टर हाताची हालचाल झाली. ही गुड साईन आहे. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे हा. तिलोत्तमा मॅडम आता हळूहळू ह्यातून तो बाहेर यायला सुरुवात होईल. तुम्ही आई आहात त्याच्या. सतत बोलत राहा त्याच्याशी. थँक्यू डॉक्टर. इथे सारंग मी तुझी आई. मी आहे हा इथेच तुझ्या बाजूला. बोल ना काहीतरी माझ्याशी. सारंग प्लीज बोल ना काहीतरी. सारंग दादा ऐकतोयस ना. अरे ओवी घरी वाट बघते. आपल्याला घरी जायचंय. सारंग दादा. आता लवकर बरा होणार आहे तू. आता
आता घरी जायचं आपण. शक्य नाही, शक्य नाही. सावलीचं सारंगवर खूप प्रेम होतं. ती दुसऱ्या कुठल्या पुरुषाचा विचार करेल नाही वाटत. एवढं प्रेम होतं त्या दोघांमध्ये की ही पोरगी नक्की त्याच प्रेमाचं फलित असेल. ही सावली आणि सारंगचीच मुलगी असेल. हा, सो फायनली हा सगळा खेळ आता माझ्या एकटीच्या हातात आहे. कारण हे सत्य आता मलाच माहिती आहे. जर ही पोरगी या दोघांमधला दुवा असेल ना, तर सारंग आणि सावलीच्या अगेन्स्ट मी तिला हत्यार म्हणून वापरेन. ओवी आता माझं या खेळातलं हत्यार असेल. आता मी सारंग आणि सावलीला माझ्या मनाप्रमाणे वागवीन. त्यांना हवं तसं झुकवीन. हवं ते करीन.